नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि आजचा व्लॉग मंडळी आज खादनापासूनच स्टार्ट होता. आता सकाळीच आम्ही पिंजरे उचलूसाठी इलेले असो आणि पाऊस जरा कमी झालेलं दिसता, बघू शकताच तुम्ही. तर अशातच म्हटला एक छोटंसं व्हिडिओ बघूया. आणि दुसरी गोष्ट की आम्ही काल अशा एका जागी 3 पिंजरे टाकलेले आहेत, तर त्या जागी आपल्या किती खेकडे मिळतात तर ते पण आपल्याक बघूचे असत आणि नदीत पण आपल्या असत. तर मंडळी छोटंसं व्हिडिओ असतो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसं वाटलो व्हिडिओ नक्की लाईक करा. तर चला आता डायरेक्ट जातो आम्ही पाच्यात, त्या ज्या ठिकाणी आपण पिंजरे टाकलो. 12 पिंजरे असत, तर 12 पिंजऱ्यात आपल्याला किती खेकडे मिळतात ते बघूचे असत आणि बघूया. दोन्ही टिपाई बघा, आम्ही टिपा घेतलेली असो आणि ह्या समोरच्या पाच्यात आपल्याला जाऊचा. कसो मार्ग काढूचो लागता बघा, कारण ही झाडा पूर्ण पडलेली असत. हे बघा पावसात एका हेटीवर पण पडलेली आहेत आणि आपलं पिंजरं हया. बघूया पहिल्या पिंजऱ्यात आपल्या काय मिळतं. आता रशी हया, असं मंडळी बघा. तो पहिलंच पिंजरं उचललं आणि 1 2 3 4 5 कुर्ले तर सध्या दिसतं त्याच्यात. होय, आणि साईज पण चांगली आहे. आणि आपण कोंबडीचं भाताडो बांधलेलो होतो. बघूया आता. पाच कुर्ले आहेत सध्या. तर तो बांधून परत आपण ह्या साईडला टाकूचो आणि संध्याकाळी आपल्याक परत बदलूचो. अजून पुढे असत तकडे, तर ते पण दाखवते. पहिलं पिंजरो आपलं थय होतो बरोबर, आणि आता दुसरं पिंजरो बघा. हैसा ही जी बॉटल दिसता समोर, झाडाक आपण अडकवून ठेवलेली आहे. कारण पाणी जर वाढला ना, म्हणजे पाऊस वगैरे जास्त पडलं तर पाणी वाढता, त्याच्यामुळे समजा घेऊ होया म्हणून. कारण झाडीत बॉटल गेली तर मिळताना जरा मुश्किल होता म्हणून. ह्याच्यात पण बघा, एक छोटी आहे आणि ती 2 मीडियम साईज आणि एक मोठी आहे. ह्याच्यात पण 5च कुर्ली आहेत. ती बघा, ती जरा मोठी आहे आणि हे मीडियम साईजचे आहेत. तर मंडळी 2 पिंजरे उचललो आणि 2 पिंजऱ्यात आपल्याला 10 खेकडे मिळाले. 4-5 असत ते छोटे आहेत साईजचे आणि त्यातल्या त्यात मोठे 5 एक असत. तर आता आपण तिसऱ्या पिंजऱ्याकडे जातो आणि तिसऱ्या पिंजऱ्यात आपल्याला बघूया. ह्या पाच्यात आपण बऱ्याच दिवसांनी येलो, अगदी नाही म्हटलं तरी महिनोभर झालेलो. त्याच्यात कोण ना कोण येत होते, पण आपण बऱ्याच दिवसांनी इलेले असं, त्याच्यामुळे बघूया आपल्याला आता किती मिळतात ते. चला. 3 तोंडाचा पिंजरो आहे. बघूया आता ह्याच्यात काय मिळतं आता. तर ह्याच्यात मंडळी एक बारकी कुर्ली असा, ही बघा. आणि ह्याच्यात काहीला नाही असू दे, ती राहून देत, संध्याकाळी बघूया. तसंच टाकी यो. आणि त्याच्यात छोटीशी कुर्ली होती.
एका मुगनीचो पालो म्हणतात. आणि जी ढोरा वगैरे असतात ना गुरा, ते ह्या पाल्याक लय तुटान पडतात. आता काय गुरा तर एवढी रवली नाही त्याच्यामुळे ह्यो असं दिसता. नाही तर ह्या टायमाक ना पूर्ण या साईडला ढोरा असायची. बघा हा एक टाकलेलो हा चौथो पिंजरो. चौथो पिंजरो काय फेल नाही, त्याच्यात 2 कुर्ले असत बघा. एका डेंगे नाहीत आणि ती डेंग्यावाली असा ती मोठी असा. हे बघा परत आता ह्याच ठिकाणी टाकून ठेवूया आपण. तर मंडळी काल ना ह्या पूर्ण पाणी वरती होता आणि आपण हे बघा या साईडनंच होडी घेऊन गेलेलो होतो. एवढा पाणी वरती होता. तर आपण एक ना काम केलेलं की समोरचे जे मॅनग्रोवचा जंगल दिसतं ना त्या जंगलात आपण 3 पिंजरे टाकलेले आहेत समोरच्या साईडला. तर ते 3 पिंजरे काय म्हणतो हो ना, आधी हे उचलून येऊया आणि मग ते जाऊया. आणि समोरच्या पाच्यात आपल्या असत ते वेगळे. तर 3 पिंजरे समोरच्या साईडला आहेत. तर ते पण तुमका बघूक मिळतले. आधी पहिले हे उचलून घेत आहे आणि त्या पिंजऱ्यात काय मिळतं आणि किती खेकडे मिळतात ते बघूया. कारण पाणी वरती उंच होता. तर अशा वेळी कुर्ली चलता. तर बघूया मिळाले तर आपलं नशीब. आणि आज ऊन टाकले ना बघा. आणि आपलं हो बघा ह्यो एक समोर एक पिंजरो. ह्याच्यात तो काम 25 झालेला बघा. 3 कुर्ले येलेत. आईच जरा आता सरळ करून घे जरा, नाही तर ते बाहेर ओढतले. तो ह्यो ह्या लाव त्याचं पाईप. झाळ्यात झाळ्यात खाली. एखादं जरी पाय पडलं तर मग खाली जातात त्या साईडतून. चला समोरच्या साईडला जाऊया. समोर पण पिंजरो होतो बघा. बॉटल दिसतं आपली निशाणी. मंडळी पिंजऱ्यांमुळे ना आपला काम लय म्हणजे त्यातल्या त्यात कमी झाला. कारण पगोले असतात तेव्हा थांबूचा लागता एका जागी. आणि पिंजऱ्यांमुळे कसं रात्री टाकले की सकाळी उचलायचे. तर ह्यो त्याच्यामुळे थोडा ही कमी झाली. त्याच्यामुळे सचिन साळकरने केलेली जी ही ट्रिक हे जे पिंजरे असत ते भारीच आहेत एकदम. म्हणजे खरोखरच तुमका जर हवे असतील ना तर समोर नंबर असा तर त्या नंबरवरती त्याला कॉन्टॅक्ट करा. असे पिंजरे तो करता आणि खूप चांगल्या प्रकारे करता. अगदी रिझल्ट खूप चांगलं. तुम्ही बघू शकता आता आपल्या किती कुर्ले मिळतात ते. आमचे पाचे बघा कसे अगदी घनदाट जंगलात. हो बघा ह्यो होई का. आणि ह्याच्यात पण हे बघा 3 कुर्ले लिहिलेले असत ते बघा मस्त. काढून घेऊया त्यांना.
झाड्याक धरून राहतात. तर 2 पाचे आहेत, हकडे एक जाता आणि या साईडला एक जाता. हे बघा, तर तो जो वरती पाचू गेलेलो आहे ना, तर त्या वरच्या साईडला आपण काल उतरान पिंजरे टाकलेले आहेत, कारण ते होडी जात नाही. हे बघा, आई एक हा आणि थंय शेवटचं आणि 3 पिंजरे असतात ते त्या साईडला वरती. तर आधी ह्याच्यात काय आता बघूया. मंडळी मस्त चिली आहे बघा, एक अगदी मोठी आहे सनसनीत आणि बाकीचे मीडियम साईज आहेत. तो कोंबडीचा पाया वगैरे बघा, त्याची काय अवस्था केलेली आहे बघा. हे असे वरती राहतात. 5 कुर्ले येले. ही बघा आता मिळालेली मोठी एकच डेंगू आधी का. चला परत पिंजरं थेट टाकून ठेवूया. हे टाक मध्ये, त्या साईडला टाक. आता थैलो काढून आपण हळ टाकलो, थोडीशी जागा चेंज केलो आणि एक आतमध्ये या. मंडळी 1 2 3 4 कुर्ले आहेत बघा. तर मंडळी थैसून आपण इलो आणि हय आता आपली होडी लावलो, बांधान ठेवली बघा. आणि आपल्या हे बघा खंय जाऊचं आता बघा. शुभम म्हणता पहिलं तो उचलूया. चला पहिलं तो उचलून बघतो. टाकलेलो होतो. आपली आयडिया सक्सेसफुल झाली आहे काय ना. काल हे पाणी होता जास्त आणि आज बघा किती आहेत. तर 2 कुर्ले आहेत आतमध्ये. ही बघा, ही एक आणि ती एक.
पाय तो तुका परत बांधायचं लागतलं. नाही तर काम कर, तो पाय आकडे वर काढून टाक. तर मंडळी हे बघा, हे 2 कुर्ले मिळाले आहेत, एक मीडियम आणि एक मोठी आहे. आणि आता परत शुभम थंय गेलो ऐस आणूसाठी कोंबडीचा. तर आतमध्ये बघा अगदी कसला भारी जंगल आहे बघा. आणि ह्योच तो पाचो जो थंय जाऊन बाहेर पडता. आता एक समोरच्या साईडला आणि एक थंय टाकलेलो. चला दोन्ही आपल्याक बघूचे आहेत. चला थंय टाकलं. आता जाऊया परत समोरच्या साईडला. हे 3 असत, छोट्या साईजचे आहेत. चला एका जीवदान दिला हे बघा. जाऊ दे. तर हे शेवटचं पिंजरं मंडळी. आणि शेवटच्या पिंजऱ्यात बघूया आपल्याला किती मिळाले. आतापर्यंत आपल्या ह्याच्यात किती हा. आणि हय निराशा झालेली असा, घोर निराशा. पण ठीक हा, साधारण साईजची हा. हे बघा हां. हे आपल्या एवढे आणि ही एक अशा बेसिसवरती काहीतरी आपल्याक कुर्ले मिळालेले असत. तर मंडळी हे बघा, हे आपल्याक पाच्यातल्या साईडला आणि हे वरती टाकलेलं ना त्याच्यात आपल्याक मिळालेले कुर्ले असत. तर मंडळी असो काहीसो आजचो व्हिडिओ होतो. आणि 13 पिंजऱ्यात आपल्याक बऱ्यापैकी कुर्ले होते, ते कुर्ले मिळालेले असत. तर ट्रॅप अगदी भारी असत. आणि मंडळी टाईम वाचता, सगळ्या काही गोष्टींची बचत होता. तर ह्यो व्हिडिओ कसं वाटलं, आपण त्यात खेकडे होते ते कसे वाटले ते कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा, बाजूची बेल आयकॉन हिट करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतले. तर चला भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.